शेतकरी मित्रांनो नमस्कार. सोयाबीन पिकात दुसरी फवारणी कधी घ्यायची आणि ही फवारणी आपल्याला का बरं घ्यायची आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पिकात आपल्याला भरघोस उत्पादन काढायचे आहे तर मोठ्या प्रमाणात फुलधारणा आपल्या सोयाबीन पिकात करणे आवश्यक आहे. जर मोठ्या प्रमाणात फुलधारणा होईल तर त्याचेच फुलांची शेंगामध्ये रूपांतर होईन आपल्याला मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यास मदत होईल. ही फवारणी घेतल्यास आपल्याला 5 ते 10% आपल्याला उत्पादनात वाढ झालेली बघायला मिळेल. तर या फवारणीमध्ये आपल्याला एक चांगले कीटनाशक, एक चांगले बुरशीनाशक आणि PGR जर तुमचे सोयाबीन पीक हे चांगले वाढले आहे आणि अनावश्यक वाढ टाळायची आहे तर आपल्याला PGR वापरायची आहे. किंवा तुमच्या सोयाबीनची वाढ झाली नाही पण फुलाच्या अवस्थेत सोयाबीन आलेले आहे तर आपल्याला एक चांगली टॉनिक, अमिनो ॲसिड बेस असणारी एक चांगली टॉनिक आणि विद्राव्य खत हे वापरायचे आहे. हा व्हिडिओ संपूर्ण बघा, तुम्हाला संपूर्ण हे फवारणी व्यवस्थापन समजून येईल. तर शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पिकात ही फवारणी करताना आपल्याला एक चांगले कीटनाशक वापरायचे आहे. कीटनाशक आणि अळीनाशक जे आपल्याला बॅराझाईडमध्ये बघायला मिळते. नोवेरुलॉन प्लस इमामॅक्टिन बेंझाईड हे घटक असणारे बॅराझाईड. तुम्ही चांगल्या क्वालिटीचे, चांगल्या कंपनीचे दुसरे पण औषध घेऊ शकता, पण आपल्याला नोवेलुरॉन प्लस इमामॅक्टिन बेंझाईड हे घटक असणारे, कारण शेतकरी मित्रांनो नोवेलुरॉन हे घटक आपले इन्सेक्ट म्हणजे कीटनाशक म्हणून काम करते आणि इमामॅक्टिन बेंझाईड हे घटक आपले अळीनाशक म्हणून काम करते. हे दोन्ही पद्धतीच्या समस्यांचं आपल्या एका औषधात निवारण होत असते. म्हणून आपल्याला टाटा बॅराझाईड हे औषध, हे कीटनाशक घ्यायचे आहे. आणि त्यासोबतच आपल्याला मोठ्या प्रमाणात फुलधारण्यासाठी, जर तुमच्या सोयाबीन पिकात चांगली वाढ झाली असेल, 40 दिवसाच्या आत सोयाबीन असेल 35-40 आणि चांगली वाढ झाली असेल, म्हणजेच मांडी किंवा टोंगळ्यापर्यंत जर तुमचं सोयाबीन वाढलं असेल तर आपल्याला PGR टाबोली हे वापरायचे आहे. PGR टाबोलीने शेतकरी मित्रांनो हे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आहे. याने शेतकरी मित्रांनो अनावश्यक वाढ आपल्या सोयाबीन पिकाची टाळते आणि मोठ्या प्रमाणात फुलधारणा होण्यास मदत होते. जे अन्नद्रव्य झाडाच्या वाढीसाठी लागायचे ते फुलधारणेसाठी वळून जाते आणि मोठ्या प्रमाणात फुलधारणा काढण्याची क्षमता आपल्या सोयाबीन पिकाची वाढते. म्हणून आपण टाबोली वापरू शकतो. किंवा शेतकरी मित्रांनो, तुमच्या सोयाबीन पिकाची उत्तम अशी वाढ झालेली नाही, अजून पण तुम्हाला शंका आहे की आपली सोयाबीन अजून वाढली नाही, तर आपल्याला टाटा बार अशासारखे एक अमिनो बेस टॉनिक हे वापरायचे आहे. शेतकरी मित्रांनो, याने आपल्या सोयाबीन पिकाला मोठ्या प्रमाणात फुलधारणा करण्याकडे आपले सोयाबीन पीक वाढेल आणि थोडीफार का होईना वाढ पण होत राहील. आता शेतकरी मित्रांनो, पुन्हा सोयाबीन खूप वाढत असते, म्हणून आपल्याला जर तुमच्या सोयाबीन पिकाची वाढ तुम्हाला जशी हवी तशी झाली नसेल तर तुम्ही त्याच्यासोबत एक टॉनिक, अमिनो बेस टॉनिक आणि त्यासोबतच विद्राव्य खत, ज्यामध्ये आपल्याला फ्लावरिंग स्पेशल हे विद्राव्य खत महादनचे बघायला मिळते. याच्यात आपल्याला अन्नद्रव्य मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. जर तुम्हाला हे फ्लावरिंग स्पेशल मिळाले नाही तर आपण त्याच्यामध्ये 12-61-0 याचा वापर करू शकतो, ज्यामध्ये आपल्याला नायट्रोजन म्हणजेच नत्र 12% आणि 61% आपल्याला फॉस्फरस बघायला मिळते. पोटॅशची या अवस्थेत आपल्या पिकाला फारशी गरज पडत नाही. पोटॅश हे सुरुवातीला रोगप्रतिकारक म्हणून काम करते, पण समोर आपल्याला त्याचा मोठ्या प्रमाणात आपल्याला उपयोग हा शेंगा भरण्याच्या अवस्थेत असतो. तर आपल्याला अशा प्रकारे हे विद्राव्य खत आणि एक टॉनिक वापरू शकतो. जर तुमचा बजेट नसेल तर तुम्ही एक विद्राव्य खत, एक आपले बॅराझाईड हे कीटनाशक याचा वापर करून आणि यासोबतच याच्यामध्ये आपले एक बुरशीनाशक याचा वापर करून पण सुद्धा फवारणी करू शकता. अशा प्रकारे आपल्याला ही फवारणी पार पाडायची आहे. आणि आता शेतकरी मित्रांनो, बुरशीनाशक यामध्ये आपल्याला प्रॅक्झर, जे शेतकरी BSF कंपनीचे प्रॅक्झर हे बुरशीनाशक वापरायचे. याच्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्या सोयाबीन पिकात जे बुरशी येते आणि फुलांची जे बुरशी येते आणि फुलांची गळ होते ते थांबण्यास मदत होते आणि सोयाबीन पिकात आपली सोयाबीनची रोगप्रतिकारक शक्ती आणि झाडाला सहनशील बनवण्याचे काम हे प्रॅक्झर बुरशीनाशक करते. शेतकरी मित्रांनो, या बुरशीनाशकामध्ये आपल्याला तडजोड करायची नाही. कीटनाशक आणि बुरशीनाशक चांगले वापरायचे आहे. मग तुम्ही बाकीचा तुमचा बजेट नसेल तर बाकीच्या याच्यात तडजोड करू शकतो आपण, पण कीटनाशक आणि बुरशीनाशक हे चांगले वापरायचे आहे, जेणेकरून आपल्या सोयाबीन पिकात रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहील आणि झाडाला सहनशील बनवण्याचं काम करेल. तर अशा प्रकारे आपल्याला नियोजन करायचे आहे. थोडक्यात समजून घ्या शेतकरी मित्रांनो. 2 कॉम्बो सांगेन मी शेतकरी मित्रांनो, त्यानुसार तुम्हाला जो कॉम्बो तुमच्या सोयाबीन सोयाबीन पीक ज्या अवस्थेत आहे त्या अवस्थेत तुम्हाला हे फवारणी करायची आहे.
जर शेतकरी मित्रांनो तुमच्या सोयाबीन पिकाची उत्तम अशी वाढ झालेली आहे आणि अनावश्यक वाढ टाळायची आहे तर आपल्याला बॅराझाईड, नोवेरुलॉन प्लस इमामॅक्टिन बेंझाईड हे घटक असणारे बॅराझाईड, त्यासोबतच प्रॅक्झर हे बुरशीनाशक आणि त्यासोबतच टाबोली हे तीन घटक आपल्याला, जर तुमची चांगली वाढ झाली आहे सोयाबीनची तर हे फवारणी करायची आहे, जेणेकरून टाबोलीमुळे तुमची अनावश्यक वाढ थांबेल आणि कीटनाशक आणि बुरशीनाशक चांगले आपल्याला उत्पादन काढून देण्यास मदत होईल. 5 ते 10% या फवारणीमुळे आपले उत्पादन वाढण्यास मदत होईल. आणि जर शेतकरी मित्रांनो तुमची सोयाबीन पिकाची चांगली वाढ झाली नसेल, आता पण तुम्हाला असं वाटत असेल की सोयाबीन पिकाची वाढ कमी आहे, तर आपल्याला एक टॉनिक, अमिनो बेस्ड टॉनिक आणि त्यासोबतच विद्राव्य खत, फ्लावरिंग स्पेशल किंवा 1261 आणि त्यासोबतच आपले बॅराझाईड, नोवेलुरॉन प्लस इमामॅक्टिन बेंझाईड घटक असणारे आणि एक बुरशीनाशक जे म्हणजे प्रॅक्झर हे फुलांची गळती पण रोखते आणि झाडाला सहनशील करते. तर अशा प्रकारे ह्या 2 कॉम्बिनेशनमधून एक कॉम्बिनेशन निवडून आपल्याला फवारणी करायची आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. इतर शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवा. त्यांना पण सोयाबीन पिकात दुसरी फवारणी कोणती करावी हे कळले पाहिजे. तर अशा प्रकारे आपल्याला ही फवारणी पार पाडायची आहे. धन्यवाद.